पाटील पाहतात आणि आज हे स्वप्न प्रत्यक्षात ते पूर्ण करत आहेत. याच्या मागे त्यांनी घेतलेली मेहनत आपल्याला दिसून येते. या स्पर्धेसाठी लाभलेले पाहुणे मीनाक्षीताई भोईर, ललिताताई भोईर आणि सुभाष शेठ भोईर या तिन्ही पाहुण्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतोय. शिवाजी आवळे साहेब यांचं देखील नाव मी विसरून गेलो, त्यांच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पहिली या स्पर्धेतील पहिला सामना मॉर्निंग क्रिकेट क्लब प्रशांत शेठ ज्या संघाचे ओनर आहेत आणि अनिल शेठ ज्या संघाचे ओनर आहेत त्या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल होईल. झाला नाणेफेकीचा कौल जिंकून झाला. प्रशांत पाटील यांनी नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे अनिल शेठ यांच्या संघाला. नांदगाव संघाचे जलदगती गोलंदाज दत्ता भगत यांचा सत्कार रामभाऊ म्हात्रे यांनी करावा. दत्ता भगत जे नांदगाव संघाचे प्रतितेज जलदगती गोलंदाज आहेत, ज्याने अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. पुष्पगुच्छ आणि शाल आणि श्रीफळ देऊन दत्ता भगत यांचा सत्कार केला जाईल राम म्हात्रे यांच्याकडून. दत्ता भगत जे नावाजलेले जलदगती गोलंदाज आहेत, नांदगाव संघाकडून खेळतात. आई नंदादेवी नांदगाव या संघाकडून खेळतात. इकडे ये ना 2 मिनिटं इकडे ये. थांब खुर्ची. जबरदस्त गोलंदाज काळ गाजवला आहे. एक काळ गाजवणारे आई नंदादेवी संघाचे दत्ता भगत इथे आहेत. या स्पर्धेचे आयोजक राम म्हात्रे आणि त्यांचा पूर्ण टीम आहे. त्यांच्याबद्दल त्यांच्या आयोजनाबद्दल तुम्हाला काय वाटतं? राम म्हात्रे शेठ बरोबर बोलायचं म्हणजे वाक्य शब्द सर्व कमी पडतील. राम म्हात्रे जे विघ्नहर्ता गुड मॉर्निंग 40+ आहे ते राम म्हात्रे म्हणजेच गुड मॉर्निंग 40+ आहे. आणि विघ्नहर्ता म्हणजे राम म्हात्रे आणि राम म्हात्रे म्हणजे विघ्नहर्ता. जर राम म्हात्रेंनी कातलावर पण टर्म ठोकले ना तर तिथं ग्राउंड होऊ शकतो, अशी त्याची ताकद आहे. आज रामशेठला पनवेलमध्ये रामशेठ म्हात्रे म्हणून ओळखतात, पण अलिबागमध्ये त्याला वेगळा नाव आहे, रामभाऊ या नावाने ओळखलं जातो. आणि पेन असेल, उरण असेल, मुंबई अशा ठिकाणी पण राम म्हात्रेचा नाव आदराने घेतला जातो क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये. हॅलो, राम म्हात्रे हे मुळात अलिबागवरनं आलेत. अत्यंत गरिबीच्या आणि हालाकीच्या परिस्थितीतून त्यांनी इथपर्यंत मजल मारलेली आहे. पण तुमची आणि त्यांची ओळख पहिल्यांदा केव्हा झाली होती? राम म्हात्रे साहेबांना मी पाहिले जो सर्कस ग्राउंड आहे खांद्यावरती, तेव्हा मला माहीत नव्हते की राम म्हात्रे नाव माहीत आहे पण कुठले आहेत ते माहीत नव्हते. मी त्यांना मोठ्या खांद्याचे प्लेयर समजत होतो. जेव्हा मी त्यांच्याशी बातचीत केली का तुमचा खेळ चांगला आहे, तुमची फिटनेस एवढीशी हे नाही क्रिकेटसाठी सुटेबल नाही, पण तुम्ही ती बनवले आणि बॉलिंग बॅटिंग फिल्डिंग या तिन्ही क्षेत्रामध्ये, आणि वक्तव्य पण एकदम खतरनाक, बोलण्याची स्टॅग प्रत्येक माणसाची जबरदस्त. आणि मी त्यांच्या प्रेमातच पडलो. आणि आता मी 7-8 वर्षे 40+च्या माध्यमातून त्यांच्याशी टच आहे. आणि त्यांच्या घरी असो, फार्म हाऊस असो, तले असो, सर्व मी जात असतो. आणि मीच नाही तर 40+चा कोणताही प्लेअरनी सांगा का मी नाही गेलो असं एकही प्लेअर नाही. आणि ही लीग आहे ना 100% मालवण इथं आयोजन होईल. रामशेठ म्हात्रे आणि संदीप शेठ पाटील यांनी जर शब्द दिला तर 101% होणार म्हणजे होणार. आपण वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल पुन्हा एकदा मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्या वतीनं मी तुमचे आभार मानतो. थँक्यू.
धन्यवाद दत्ता भगत, आपण आलात, सदिच्छा भेट दिलीत, खूप बरं वाटलं. पण दत्ता भगत बद्दल एक सांगतो की दत्ता भगत हा एक नांदगावचा असा खेळाडू आहे की तो गोलंदाजी करताना जर शेवटच्या 2 षटकामध्ये जर 10 धावा हव्या असतील, हे मी बरेचदा अनुभवलेलं आहे, कारण मी पण त्याच्यासोबत बऱ्याचदा खेळलोय. शेवटच्या षटकामध्ये जर 10 धावा 2 धावा सॉरी शेवटच्या 2 षटकामध्ये जर 10 धावा असतील तर तो गोलंदाजाला सांगायचा की तू फक्त मला 4 ठेव, 6 दिल्या तरी चालेल, मला 3 ठेव, तरी पण मी सामना करेल. आणि त्याने असे बरेचसे सामने नंदादेवी नांदगावला जिंकून दिलेले आहेत, पनवेलला जिंकून दिलेले आहेत. तालुका हाफ असो, रायगड असो, ओपन असो, या सगळ्यांमध्ये त्याने चॅलेंजर बॉलिंग केलेली आहे. आणि हा जबरदस्त गोलंदाज आज आपल्या भेटीसाठी आला आहे. मी त्याचे धन्यवाद आणि आभार मानतो. धन्यवाद दत्ता भगत. धन्यवाद तुमचे. हॅलो, 6 षटकांचा सामना असेल, 6 गोलंदाज वापरले जातील. पहिला सामना असेल मॉर्निंग वॉरियर्स आणि विघ्नहर्ता. त्याच्यामध्ये मॉर्निंग वॉरियर्स संघाने एक स्कोरल द्या, एकदा स्कोरिंग साठी राम मात्र स्कोरिंग द्या, स्कोरल पाहिजे लिहायला. आणि दोन्ही संघाचे 12 खेळाडू. स्कोरल द्या, स्कोरल. तुम्ही इथे टॉस स्कोरल द्या, स्कोरल. हॅलो, ज्या संघाचं फलंदाजी आहे त्या संघाला विनंती करतो आपण सामाजिक कक्षात उतरा आणि कंपल्सरी 12 खेळाडू द्या. आता प्लेयरची नावं माहीत असणार, इकडनं उतरा ना तुम्ही बॅटिंगला प्लीज. माझा आवाज तुमच्यापर्यंत येत नाही का तिथे येऊन सांगू. ज्या टीमची बॅटिंग आहे त्यांना विनंती करतो आपण इथून उतरा, ज्यावेळेला आम्हाला अर्थाला येणार नाही ही नोंद विनंती करतो तुम्हाला. टीमचं नाव सांगा आणि टॉस कोण झालं ते पण सांगा. सामना 6 षटकांचा असेल, 6 गोलंदाज वापरले जातील. स्कोरल द्या. स्कोरबुक ना वही आहेत. हॅलो, बोलूया मैदानाकडे. सुंदर चेंडू पडला, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला आणि पंचाचा खरं चेंडू इशारा. इथं मात्र धाव घेण्यासाठी
पुढचा चेंडू इथे मात्र झेल उडाला आहे. झेल जमिनीला दान मिळालं, जीवनदान. संघाची धावसंख्या सारा एंटरप्राइजेस बॅटिंग आहे ना. हा बॅटिंग करतो. पुढचा चेंडू जोरदार फ्लिक केलाय आणि पाहता पाहता चेंडू होईल फरार. आला हा चौकार. संघाची धावसंख्या 4 ने पुढे सगळी. स्कोर कार्ड करत आलाय. पहिला बॉल डॉट गेला, नंतर षटकार पुढचा चेंडू पाहायला मिळेल. पुण्याचा जोरदार प्रहार. 8 धावा दाखल कव्हर. पहिला चेंडू डॉट होता, त्याच्यानंतर चौकार 2 चौकार 8 झालं ना धावा. 1 मिनिट सामना थांबवा प्लीज. पंच पहिला चेंडू डॉट होता बरोबर, नंतर 2 चेंडू 2 चौकार आलेत ना. हा एक वाईट. ओके ओके. कारण ते स्कोर नव्हता त्यामुळे जरा दिलगी व्यक्त करतो. पहिला वाईट होता. हा ओके. पुढचा चेंडू या षटकात येईल. पुण्याचा पॉईंट शेजाकडे चेंडू फिरकावून दिला. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. दमदार क्षेत्ररक्षण. प्रत्येक सामना हा 6 षटकांचा असेल आणि गोलंदाज 6 वापरले जातील. LBW चा नियम नसणार आहे. पुन्हा 10 आला षटकार. पहिला डॉट, दुसरा व्हाईट, तिसरा चौकार, चौथा चौकार, तिसरा चौकार. हा एक षटकार आला, त्याच्यानंतर चौकार षटकार आणि एक अवांतर. दादा पहिला चेंडू तुम्ही डॉट गेला, दुसरा अवांतर, दुसरा वाईड. स्कोर नव्हता त्यामुळे बोलतो. हा हा बरोबर. हा हा 11 आले ना. 18. ओके ओके. हा 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 ओके. 18 झालं धावा टोटल. 18 धावा झाल्यात पहिल्या षटकार संपल्यानंतर. बुवा बॉलरचं नाव काय? विनय गोलंदाज आले. धन्यवाद ताई, आपण या स्पर्धेला आलात. स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल आपल्या मनापासून आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत करतोय. प्रतिभा ताई आणि ललिता ताई आपलं सरसे स्वागत. आणि सुभाष दादा षटकाचा पुढचा चेंडू पाहायला मिळेल आणि पुढे ससा चेंडू खेळून काढलाय. चेंडूला उंची जास्त लांबी कमी. बघूया छेल होतोय आणि छेल जमीनला दान डायरेक्ट हिट. हो गुड नेम, जबरदस्त.
परंतु पाहिलं जाईल. आणि इथे मात्र धावा पूर्ण केल्यात. डायरेक्ट हिट मात्र जबरदस्त झाला होता, पण तो फलंदाज सुरक्षित. हा, 3 डायरेक्ट हिट केल्यानंतर इथं आला. 3 काढल्या ना. हॅलो, स्कोर झालाय. रन 21 झाला. 21 इथं मात्र चेक केला जातो, रूल घेतलाय. दोन्ही संघांचा 12 खेळाडू आपण समाज कक्षामध्ये या. कोणत्या इथे अडथळा निर्माण होतो. फलंदाजीचे नावं समजत नाही, गोंधळाचं नाव समजत नाही. आम्हाला पारितोषिक देताना आम्हाला टेन्शन येतोय. फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद असेल तर या नवीन फलंदाज पाठवा लवकर. आणि अभय पाटील आपण समाज कक्षामध्ये या. आताच एकच घ्या. एक मिनिट पंच. जर संघाचे 12 खेळाडू नसतील तर 2 धावांची पेनल्टी दोन्ही संघाला देण्यात येईल. नियम बंधनकारक आहेत. निलेश शेठ, मी विनंती सांगतोय, कारण मी 10 बोललो 12 खेळाडू पाठवा, कारण इथे डिस्ट्रीब्यूट होतोय आणि स्कोरला पण अडथळा निर्माण होतोय. त्यामुळे कॉमेंटेटर एकदा बोलला रिपीट नाही करू शकत. 12 खेळाडू पाठवा. प्रत्येक टीमला तुम्हाला खेळाडू दिलेत, विनंती असेल. पुढचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह खेळून गेला. बॅक स्क्रीनला स्पेशल हडी चेंडू जातो. पंचांचा इशारा चौकार. संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकली. स्कोर झाला 1 गडी बाद. धावा धापकावर 23 ना. 23 नवीन बॅट्समनचं नाव काय? बॅट्समनचं नाव महेश. पुढे सरचा चेंडू खेळून गेला. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. फुटबॉलचा वापर करताना चेंडू सीमा पार आला. हा चौकार. 27 धावा धापकावर. षटक क्रमांक 2 प्रगती पटावर. सत्तावीस धावा धापकावर. बॉलर्स नेम आपण पाहतोय. बॉलर कोण आहे? विनय. याच्या षटकातील पुढचा चेंडू. पुण्याचा जोरदार प्रहार. झेल आहे की शेटकार पाया मिळेल आणि बुवाच्या हातातून झेल सुटला आहे. कोण आहेत? नितीन आणि अजित. मग कोण आहे दुसरा? महेश आणि नितीन. सुरुवात मात्र दमदार पाहायला मिळतोय. 6 षटकांचा सामना आणि LBW नसणार आहे. षटकातील पुढचा चेंडू. सन्मान दिला. 1 धाव पूर्ण केली. दुसरा घेण्याचा प्रयत्न, परंतु इथं मात्र सुंदर असं आयोजन पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा चेंडू. सुरेख चेंडू पाहायला मिळाला आहे.
फडणवीसमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि इथे मात्र एक रूपांतर. दोन काढले ना संघाची धावसंख्या 30. 30 धावा प्रकार लागल्यात. शेवटचा चेंडू असेल. षटक समाप्त. 32 ना 32 धावा फलकावर. गोलंदाज आपण पाहतोय. नवीन गोलंदाज हातामध्ये चेंडू घेऊन. गणेश गोलंदाज आलाय. 30 षटक हाताळण्यासाठी 6 षटकांची लढत. 6 षटकांचा सामना पाहायला मिळेल. रामदादा पॉवर प्ले नंतर बाहेर किती 5 का 6 बाहेर असतील. एक्स्ट्रा खेळाडू विकेटच्या मागे सगळे. मी मगाशी आत्माही लावलेले होते नियम म्हणून मी आत्माही टाकले सगळे. वलिया मैदानाकडे पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. दमदार व्यक्तिमत्व, दमदार सामन्याचं आयोजन आणि गोलंदाज आपण पाहतोय. दमदार गोलंदाज गणेश 3रं षटक हाताळतोय. 6 षटकांची लढत. 6 षटकांचा वाजवी खेळ. पहिला सामना पाहायला मिळतो. कितीचा टार्गेट सेट करतील प्रथम फलंदाजी करताना प्रशांतचा संघ ना सारा एंटरप्राइजेस अगेन्स्ट आपण सामना पाहतोय. दुसरा कोण आहे सारा एंटरप्राइजेस समजा अगेन्स्ट सुंदर शतक्षम पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकली. संघाची धावसंख्या पुढे सरकतोय 34. सारा एंटरप्राइजेस ना कोण आहे सारा एंटरप्राइज नाही मॉर्निंग स्ट्रायकर्स आणि मॉर्निंग पॅन्थर्स. सारा बिरा बोलू नको नाही तर सारा एंटरप्राइजेस मॉर्निंग स्ट्रायकरची बॅटिंग चालू आहे. मॉर्निंग पॅन्थरची बॉलिंग चालू आहे. कागदावर कुठे लिहिताय का ओ पेन द्या. षटकाधिपतीचा चेंडू पाहायला मिळेल. दमदार कामगिरी. 6 षटकांची लढत. 6 षटकांमध्ये 6 36 चेंडू मध्ये किती धावांचा टार्गेट सेट करणार प्रथम फलंदाजी करणारा संघ. षटकाधिपतीचा चेंडू पाहायला मिळेल. हो जबरदस्त चेंडू. शेवटचा प्रचंड वेट घेणारा चेंडू पाहायला मिळाला. फलंदाजाला चेंडू समजला नाही आणि इथे मात्र चुरून धाव पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या धपका लागतात. आतापर्यंत स्कोर कार्ड स्कोर झाला 1 गडी बाद. धावा धापट काढू लागल्यात 36. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यष्टीरक्षकाला चकवून जातोय. 37 धावा धापडकावर 1 धावेच्या मोबदल्यामध्ये. दमदार कामगिरी. 22चा रन आलाय. सर्व खेळाडू एकापेक्षा एक सरस खेळाडू आज 40+ मध्ये पाहायला मिळतील. कोणाची ताकद किती आहे, कोणाच्या मध्ये किती दम आहे, कोणाच्या मध्ये किती गट्स आहे तर मात्र आज पाहायला मिळेल. दिसलं विघ्न कर दूर. विघ्न अर्धा 40+. पुढचा चेंडू आनंद कार्पेट इथं मात्र लिहिले चेंडूचे वगैरे करेपर्यंत बघा विश्वास भगत हातामध्ये ग्लोव्ज घालून. एसटी रक्षक माजी सरपंच त्यांच्या माध्यमातून नाईट मॅच तुमच्या भेटीला येईल. तारीख फक्त थोडी पुढे गेली. होळी आहे त्यामुळे खाली डीप उतरलाय बॉल रे नका अंपायर. स्कोर कार्ड स्कोर झालाय 38 धावा धापडकावर. 3रं षटक प्रगतीपटावर आहे आणि या षटकानंतर समाप्तीनंतर मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे 12 मॅन. आणि हा चेंडू आयवा कॅच सुटलाय. जर घेतली असती तर 500 मिळालं असतं सचिन भाई. आणि संघाची धावसंख्या 44.
44 धावा धापल काभार. एक गोलंदाज फक्त एकच षटक टाकू शकतोय. 6 षटकांचा सामना 6 गोलंदाज वापरले जातील. कमिटीचा निर्णय आहे, मी काय बोलत नाही. बरोबर ना रामदादा? हां. क्योंकि एंजॉयमेंट की टूर्नामेंट है, सबको मौका मिलना मांगता है. एक 50 प्लसचा बॉलर वापरायचा, हा 50+ गोलंदाज वापरत आहे. बॉलर आणि बॅट्समन पण. बॉलर 50+ असेल, बॅट्समन 50+ असेल. त्याच्यानंतर त्यांना काय जमलं नाही तर मग 40+ खेळाडू, आणि त्यांना पण काय जमलेलं आहे तर मग आम्ही बघू. चलो स्पीड अप करो भाई. 7 मुकाबले खिलाने हैं इस टूर्नामेंट में. रामभाऊ हाँ, पानी 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 में लेके जाओ मैदान में. ते आज के दिन में 7 मैच होंगे और कल के दिन में मिक्स में 7 ना, उद्या पण 7 ना, और कल के दिन में, कल की रात में 7, आज की रात में 7. देखिए जरा कितने बजते हैं. अभी तो 8:45 बजे. 8:45 वाजता पहिली मॅच स्टार्ट. म्हणजे 2 वाजेपर्यंत सगळा कारनामा. बॉलर्स नेम अनिल, निर्मल बिल्डर्स अँड डेव्हलप्स. अनिल शेटला सुवर्ण संधी आहे. संधीचं सोनं करतील का बघूया. एक मोठी बाटली ठेवली मी, इथे मोठी बाटली ठेवली, कुठे गेली? गेली? हा? हो, पाण्याच्या बाटल्या कुठे आहेत? छोट्या ना, एवढ्या मोठ्या एक लिटरच्या. रामशेठ यांचे अतिशय जवळचे मित्र आणि 5 बाईकचा मानकरी असणारा सोन्या गायकवाड पारगाव यांच्या वतीने रामशेठ तुमच्या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. आपलं करूया सरचं स्वागत. नामदेव शेठ जमदाडे वाकडी. नाव चेंज झालं वाटतं नामदेव शेठचं. हर्ष नाव आहे का काय? विश्वास शेठ भगत एक दमदार व्यक्तिमत्व. हो, यष्टिरक्षण बघा काय जबरदस्त आहे. मी दिलेला मागे टाकतील एवढी जबरदस्त यष्टिरक्षण. नामदेव शेठ किपर कुठून आणला? क्वालिफाय किपर आहे. अरे वाईट गेन. नाही चेंडू आव्हान तर जाऊ द्या हो, पकडला याला महत्व आहे. 45. ये देखो फिर से एक बार. आता दादा आपण पाहिलं ना अजून दादा, आता होळी आली ना, त्याचा बोनस पाहायला मिळतो गोलंदाजाकडनं, म्हणजे ऍडव्हान्स मध्ये. धुलिवंदनाचा आणि होळीचा ऍडव्हान्स बोनस. फिर से एक बार. और ये गेंद को धकेल दिया सीमारेखा के बाहर. 6 रन. तुमचा स्कोर 52. चौथ्या षटकाच्या अखेरीस 52 धावा. 52 धावा धापडकावर. पुढचा चेंडू सुरेखरित्या खेळून काढला. एक मात्र धावा पूर्ण. 53 धावा धापडकावर लागल्यात. गडी बाद झाल्या फक्त 1. याच्यानंतर ज्या संघाचा सामना असेल त्याने आपली उपस्थित दर्शवायची आहे लवकर. त्याच्यानंतर कोणती पॅन्थर आणि पाणी पण देणार, इथे पण जाऊन काय तुम्हाला काय जरा ही पहिली डोकं ठेवा ना. इथे मात्र जीव उडाला आहे. तुझं काम इथं सांग तुला. एक धाव पण पूर्ण केली. दुसरा घेण्याचा प्रयत्न आहे. वेगाने क्षेत्ररक्षक आला चेंडूवर. आणि बघा काय राम म्हात्रेच्या संघामधले सर्व प्लेयर चिकणे चिकणे आहेत. गोरे गोरे पान दिसतात. काय राम म्हात्रेने जादू केली समजत नाही. आम्ही तुम्हाला तसं बोलणार नाही. अरे माझा विटेवर उजाने जो उभा असणारा विठ्ठल परमात्मा पांढरंग काढलाय, देवाने रंग दिलाय, त्यामुळे कोणाची तुलना करू नका. जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण. एक प्रल्हाद शिंदेचं गाणे होतं. स्कोर झालाय 54. एक प्रल्हाद शिंदेचं गाणं गाजलंय. अजरामर झालं ते गाणं. जो तो मुलगा म्हणतो मधला बायको पाहिजे गोरी. आता तुम्हीच सांगा पाहुण्या कुठं जातील काल्या पोरी. बरोबर आहे ना? हाँ मग काले है तो क्या हुआ भाई, दिलवाले है.
ये रामसेठ की हस्ती और ये गेंद को ढकल दिया कबड्डी 6 रन संघाची धावसंख्या 61 61 धावा दापरकर लागल्यात. काय स्कोर उभा केलाय. हलक्यामध्ये घेऊ नका नामदेव शेठच्या टीमला आणि विश्वास भगतच्या टीमला. त्या टीम मध्ये पण तडाखेबंद फलंदाज आहेत आणि जस्ट आकाश फोर्सची बॅट नामदेव शेठने आणली. म्हणजे बॅटच्या पट्ट्यामध्ये हे बॉल आणायला चेंडू चेंडू स्वयंसेवक किसन हे बॉल आणा ते चेंडूची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. बॉल तिकडे गेलेला दिला मैदान जाम भारी आहे गेलेला. हा जा पाहिजे बाबा आणि आज थोड्याच वेळामध्ये अलिबागचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल आणि कॉमेंट्री मध्ये काय कमी नाही. विघ्नार्था टीमचं एक चिकना गोरा गोरा पान सुरेश सिरटकर याचं व्यक्तिमत्व एक दमदार आहे. चोवीसला पाठवा. स्वयंसेवक आपण चेंडूची पूर्तता करा लवकर लवकर. शोभी हे शोभी जरा बॉल तिकडे बघ ना. बघा ना मग ह्यांना आवडे सांग घेऊन दे ना. अरे जा तर मिळेल ना. हो सचिन सांगा ना जरा कोण तिथून आपणच प्लेअर आपणच आयोजक ना आपणच आपली स्पर्धा आहे. इथं बसवा हो. शोभीला इथं बसून मी जातो तिकडे हा मग. आपणच स्वयंसेवक आपणच स्वयंसेवक आपणच सर्व काय आहोत. आपली स्पर्धा आहे एन्जॉयमेंटची स्पर्धा आहे तर आपण जरा सहकार्य करा. चला मुन्ना साहेब ओ मुन्ना साहेब चालू करा षटकातील पुतातून पाहायला मिळेल. डिलिव्हरी पुन्हा एकदा चेंडू फिरकावून दिला आहे आणि इथं मात्र चेंडू सीमा पार आला. हा षटकार संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकली. स्कोर आतापर्यंत पाहायला गेलो तर धावा दापरकर अडकडी 67 धावा धापरकर लागल्यात. हाय स्कोर पाहायला मिळाला. अजूनपर्यंत एक षटक 5 ओव्हर झालं ना. एक षटक बाकी आहे. आज मात्र मान्यवरांची लयलूट रेलचेल पाहायला मिळेल आणि मैदानावर खेळाडूंची रेलचेल पाहायला मिळेल. नितीन आतापर्यंत 40 रन सुरू करले 40 रन नितीन 14 बॉल 40. 14 चेंडूमध्ये 40 धावसंख्येवर खेळतोय नितीन. दमदार कामगिरी बघूया. नितीन जबरदस्त फलंदाजी करतोय. 14 चेंडूमध्ये 40 धावसंख्येवर खेळतोय. षटकातील पुता चेंडू सोडली आणि पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला. इथे मात्र सुंदर संरक्षण पाहायला मिळतोय. नितीन मध्ये क्षमता आहे. सर्वात अगोदर आला मैदानावर मैदानाची पाहणी केली आणि आम्हाला आमच्याशी भेटले. त्याच्यानंतर पिच रिपोर्ट त्यांनी काढलाय आणि त्यांना आता मात्र मैदानामध्ये चेंडू फुटबॉल दिसत आहे. उत्कृष्ट फलंदाजी. घुमा के मारा है. थर्डमैन के रिजल्ट में गेंद गई फाइन लेग की दिशा में. या 4 रन का इशारा अंपायर का. टीम का कुल मिलाकर स्कोर 72 धावा धापरकर लागल्यात. मान्यवरांना विनंती करतो की आपण मंचावर स्थानापन्न व्हा. आलेले मान्यवर 72 धावा धापरकावर पहिला सामना. या मंचावर पण स्थानापन्न व्हा साहेब. 72 धावा धापरकावर लागल्यात. दमदार कामगिरी. ओ मकरंद भाई को कौन बोलेगा. गूगल स्पिन और यानी कि ये गेंद गई सीमा रेखा को छूने के लिए आया चौवा. कौन सी टीम में है भाई मकरंद दादा कुठल्या टीम मध्ये. धावा धापरकावर नितीनच्या किती आल्या. मंगेशच्या बॅटमधून ह्या चौकार संघाची धावसंख्या धापकर लागली. 72 होते ना. 76 76
स्लो डिलिव्हरी बघा. विश्वासशील भगत चेंडूकडे पाहतात, कुठे गेला चेंडू मला नाही समजला. दादा असं सोडू नका, माग पडतील. बॉल किती शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पाहायला मिळेल, सामन्याची सुरुवात चांगली पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू इथं मात्र पुन्हा एकदा अरंद कार्पेट खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक विभागाने येतोय निलेश बुवा. चेंडूच्या मागे सुरक्षित क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. दमदार हायस्कर झालाय. मात्र या षटकामध्ये किती 100 पास क्रॉस होणार का आज मात्र पूर्ण रात्रीमध्ये पाहायला मिळतील बघा. विघ्न आता संघाचे खेळाडू वॉरियर्सची बॅट, संस्कार, आकाश स्पोर्ट्स, राहुल स्पोर्ट्स, तिथं HD स्पोर्ट्स, सर्व स्पोर्ट्सच्या बॅट त्यांच्या हातामध्ये. सन्मान्य आदरणीय श्री पडतरे साहेब आणि मोरे साहेबांना विनंती करते की आपण आमच्या या व्यासपीठावर स्थान बनवा. आपलं सहर्ष स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. तुम्हाला येऊन इथं ठेवली, तुम्ही बघितली नाही. टार्गेट बोला. आपलं पहिले गडबड झाली ना. टार्गेट बोला. तुमचं लक्ष याच्यात होतं, तुम्हाला कुठे पुढचं दिसेल. मला रामभाऊ बोलला, पण कसं आहे यातलं इकडे कशा टार्गेट सांगा. टार्गेट एक मॅचचा रिझल्ट एक मॅच किती आला? नाही अख्खा रेकॉर्ड आहे. धावा झाला. धावा किती आला? 78. 78. बॉलर कोण आहे बॉलर? शेवटचा विश्वास शेठ भगत माजी सरपंच उत्सारले. आखरी ओव्हर रहेगी शहर की शेनिंग की. ओ बाबा बाबा ये माझ्या कर्मा बघा. अंधे शेठ निसतात माजी सरपंचांना झालं. जिथे जातात ना तिथं मात्र पॉवर पॉवर ब्रँड आहे. निसता ब्रँड नाही, पॉवर ब्रँड आहे. सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल ना राजकारणामध्ये तर हा माणूस आहे. हा नितीनचा किती आला? 17 चेंडू 42 धावा. 17 चेंडू मध्ये 42 धावा. नितीन ना जबरदस्त फलंदाजी. हा नाराज नको बाबा, हे ताकद आहे आपली, दहशत आहे. एक सामना हारला म्हणून कोणी, एक सामना जिंकला म्हणून कोणी मोतू नका, मातू नका, लाजू नका, भिगू नका आणि आपला हक्क सोडू नका. नाव काय या बॅट्समनचं नाव काय? चंद्रकांत सांगा ना. चंद्रकांत. एक मालिका होती माहिती का, चंद्रकांत आलाय. आणि इथे मात्र माझी सरपंच विश्वास भगत नाही तर बोर्ड घेतला तर माझ्याकडनं 500 बोर्ड विकेट घेतला. तर दादा कॅच आउटला नाही, फक्त बोर्ड विकेट नाही घेतला तर तुम्ही 2000 द्यायचं. मजा. और ये कॅच नामदेव शेठ जमदाडे जबरदस्त. दोन्ही पंच बघा. मकरंद दादा एक माजी सरपंच आणि दुसरा माजी सरपंच, म्हणजे एकाने गोलंदाजी केली, दुसऱ्याने झेल घेतला. आहे चेहऱ्यावर हास्य बघा. 50 गाव प्रीमियर लीग लावणारा एक खेळाडू आहे नामदेव शेठ जमदाडे. हा तर माझी एक विनंती असेल, बाहेरून कोणी हुंकार देण्याचा प्रयत्न करू नका. मकरंद भाई. हा बघा चेतन आमच्याकडे बघून हसतंय. हॅट्रिकचा चान्स. हा आणि आता मात्र हॅट्रिकला चान्स बघा. नवीन फलंदाज पीटर डिसोजा. हे सर्व लीग मध्ये खेळतात हे पीटर डिसोजा साहेब. आता मात्र इथे कशा प्रकारे खेळणार बघूया. दादा सुवर्ण संधी. हॅट्रिकचा चेंडू आहे. यशस्वी भगत हॅट्रिक बॉल पाहूया. पहिली हॅट्रिक आणि पहिल्या सामन्यामध्ये पहिली हॅट्रिक होतो का? पहिली हॅट्रिक होतो का? ये काफी अच्छी गेंद थी लेकिन LBW नहीं है भाई. बेहतरीन. विश्वासशील भगतला गोलंदाजी करायला आणि विश्वासशील भगतला राजकारणातील किडे बाहेर काढायला शिकवू नका. घ्या पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. षटकार देपूचा चेंडू. गुड डिलिव्हरी.
लेग बाय असं ना तर आम्हाला सांगत लेग बाईटचा चेंडू आणि बाईज असेल तर पंच कालवा हो अवधूत मात्र हा गई 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 बॅनर रेट कोणाचा लागला नांदेड शेठ कोणाचा बॅनर लागलाय बा आता आधार आले बॅनर रेट झालाय और यानी कि देखा जाए तो कोणाच्या बॅनरला लागला चेंडू अरे बॅनर्स पडला वाह हा फटक्यामध्ये जोर होता डायरेक्ट नांदेड शेठ आपलातून स्कोर झालं दादा 85 झालेत और यानी कि देखा जाए तो कैच की संभावना थी लेकिन गया दे देखो ये विश्वास शेठ चला नेक्स्ट सामन्याचा नाणेफेक घेईल नितीन दादा फलंदाजी जबरदस्त आहे पण 50 पाहिजे होत्या 87 झालेत 88चा टार्गेट तर ऐकूया पुढील आवाज आमचे मित्र आणि अलिबागचा बुलंद आवाज अभि पाटील ना अभि पाटील यांचा धन्यवाद तर टार्गेट 6 षटकांचा सामना असेल टार्गेट कशा प्रकारे सेट केला जाईल ऐकूया अभि दादांचा आवाज धन्यवाद 88 टार्गेट आहे 87 झाला 87 टार्गेट एक येतन दे जरा खोबरे तुमचं नाव खाली खाली पायाची जबरदस्त दिसते का खाली जा इथे दिसत नाही कोणाची मॅच झाली मॅच कोणाची झाली सांग कोणा चालू सामना कोणाचा मॉर्निंग स्ट्रायकर वर्सेस मॉर्निंग पॅन्थर्स रसिकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना आहे मॉर्निंग पॅन्थर्स विरुद्ध सागर पाटील पारगाव यांचं खूप खूप धन्यवाद पहिल्या सत्राचं समालोचन त्यांनी केलं चालू असलेला सामना हा मॉर्निंग पॅन्थर्स विरुद्ध मॉर्निंग स्ट्रायकर्स मॉर्निंग फलंदाजी कोणाची होती स्ट्रायकरची होती मॉर्निंग स्ट्रायकर्स याने प्रथम फलंदाजी करून 88 धावांचं आव्हान दिलेलं आहे 87 धावा त्यांनी केलेल्या आहेत 6 षटकामागे 87 धावा जवळजवळ प्रति षटकामागे 15 एवढी सरासरी राखावी लागेल ती मॉर्निंग पॅन्थर्स या संघाला मॉर्निंग स्ट्रायकर संघाकडून सलामीला आला होता नितीन नाहिरे त्यांनी 17 चेंडूत जवळजवळ 42 धावांची खेळी केली आणि 87 धावांच्या योगदानात मोलाचा वाटा उचलला तो नितीन नाहिरे याच्या मदतीनं मॉर्निंग स्ट्रायकर्स या संघाने नितीन नाहिरे यांच्या फलंदाजीबद्दल सांगायचं झालं तर अतिशय देखणा त्यांचा स्टान्स आहे उत्तम पदलालित्य आहे हुक आणि पूल या फटक्यावर हुकमत आहे आणि याच फटक्यांच्या जोरावर त्यांनी 17 चेंडू 46 धावा असं दणदणीत खेळी खेळून 87 धावांचं आव्हान त्यांनी केलं नितीन हिरे या खेळाडूनं उत्तम पदलालित्य पूल आणि हुक या षटकावर फटक्यांवर हुकमत 87 धावा प्रतिषटकामागे 15 एवढी सरासरी राखावी लागेल ती मॉर्निंग पॅन्थर या संघाला मॉर्निंग पॅन्थर या संघाने सलामीची जोडी त्वरित मैदानात उतरवायची आहे विघ्नार्थ संघाचे विज्ञान मोकल यांचं आगमन झालेलं आहे विघ्नार्थ संघाकडून त्यांचं मनापासून स्वागत करतोय या सलामीच्या सामन्याचं गुणलेखन करतायत आमचे मित्र जगदीश त्यांचं विघ्नार्थ संघातर्फे आभार प्रतिषटकामागे 15 एवढी सरासरी मॉर्निंग पॅन्थर या संघाला मॉर्निंग स्ट्रायकर संघांचं 87 धावांचं भलं मोठं आव्हान खेळपट्टी थोडीशी लांब असल्या कारणानं भरपूर राखूट टप्प्याचा चेंडूंचा मारा होतोय आणि त्या चेंडूवर पूल आणि हुकचे फटके खेळले जातात डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग आणि डीप फाईन लेग या क्षेत्रामध्ये परिणामी धावांची लयलूट करता येते आणि या फटक्यांवर ज्यांची हुकमत आहे ते फलंदाज या स्पर्धेत या लीगमध्ये खूप मोठी धावसंख्या उभारू शकतात
ही जी स्पर्धा आपण आता पाहतोय ही स्पर्धा आपण जी आता पाहतोय मॉर्निंग क्रिकेट क्लब या स्पर्धेच्या आयोजनात राम म्हात्रे, विजय पुजारी सर, अजित पवार सर, सतीश शेठ साळुंगे सर, अनिल शेठ बोईर सर, विश्वास शेठ भगत सर, विनायक जगे सर, रामभाऊ मांढरे सर, पीटर डिसोजा सर, प्रशांत पाटील सर, शंकर मोकल साहेब, कैलास पाटील सर, अरुण परब साहेब, उदय पाटील या सगळ्या आयोजकांचं मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीनं मी जाहीर आभार व्यक्त करतो, कारण त्यांच्या सहकार्याशिवाय त्यांच्या समर्पणाशिवाय ही स्पर्धा पार पाडली नसती. आणि या स्पर्धेतील हा सलामीचा सामना आहे. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी सांगतो की हा सामना मॉर्निंग पॅन्थर्स विरुद्ध मॉर्निंग स्ट्रायकर्स या संघाकडे आहे. मॉर्निंग स्ट्रायकर्स या संघाने पहिल्या पर्वात फलंदाजी केली. या फलंदाजीमध्ये त्यांनी 6 षटकांमध्ये 87 धावांचा डोंगर उभारलेला आहे. पहिल्या षटकात 18 धावा गेल्या, दुसऱ्या षटकात 14 धावा गेल्या, तिसऱ्या षटकात 12 धावा गेल्या, चौथ्या षटकात 17 धावा गेल्या आणि शेवटच्या षटकात 5व्या षटकात 17 धावा गेल्या आणि शेवटच्या षटकात केवळ 9 धावा गेल्या. विश्वास भगत यांनी शेवटचं षटक टाकलं होतं आणि हे किफायतशीर षटक टाकलं होतं विश्वास भगत यांनी. त्यांनी मला वाटते पहिल्या 2 चेंडूवर सलग 2 बळी देखील मिळवले होते. सलामीच्या फलंदाजी नाव सलामीच्या फलंदाजी नाव बुवा आणि देवा. स्ट्रायकरला कोण आहे? निलेश जुवेकर. देवा आणि बुवा. नाव सांगा ना. नाव नाव सांगा ना. बुवा आणि देवा. स्ट्राईकला कोण आहे सर? देवा. संदीप आणि देवराम हे सलामीची जोडी मैदानात उतरलेली आहे 88 धावांचं आव्हान पेलण्यासाठी. स्ट्राईक घेतोय देवराम. नॉन स्ट्राईकला आहे संदीप. आणि गोलंदाजाचं नाव काय? प्रशांत पाटील सलामीचं पहिलं षटक घेऊन येतात. सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक. 87 धावांचा बचाव करतात की 87 धावा देतात हा क्रीडा रसिकांचा औत्सुक्याचा विषय ठरेल. प्रति षटकामागे जवळजवळ 15 एवढी सरासरी राखावी लागेल. ती अर्थातच मॉर्निंग पॅन्थरच्या संघाला. सलामीला आलेला आहे देवराम आणि संदीप. आणि या स्पर्धेतील या पर्वातील पहिलं षटक घेऊन येतोय तो कर्णधार प्रशांत पाटील. पंचांच्या उजवीकडून मारा असेल, डावीकडून मारा असेल, राईट मोर विकेट मारा असेल. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिल्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तो. एक वेळ अलिबाग बालवीर यातलं नावाजलेलं मैदान गाजवणारा प्रशांत. लोणगर या गावातून आलेला प्रशांत. पंचांच्या डावीकडून सांघिक पहिला वैयक्तिक पहिला राईट मोर विकेट मारा खेळण्यासाठी सज्ज होतोय तो देवराम. स्पर्धेतील पहिला चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू. चेंडू सरळ डाव्या यष्टीच्या बराच बाहेर पडलाय. पंचांची समालोचन कक्षाकडे खूण होते की हा स्वैर चेंडू. आमचे गुणलेखक जगदीश त्याची नोंद करतायत आणि आम्हाला सांगतात की धावसंख्येत 1 ने वाढ होते. अवांतर धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 1. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिल्या षटकातील दुसरा हळूवार पद्धतीने टाकलेला चेंडू उजव्या यष्टीच्या बराच बाहेर. आणि हा चेंडू मात्र निर्धाव चेंडू खेळून काढतोय. चेंडूवर सरळ लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता. फटका आणि चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाही. परिणामी निर्धाव चेंडू खेळून काढतोय. पहिला चेंडू अवांतर, दुसरा चेंडू निर्धाव. सांघिक पहिला वैयक्तिक पहिल्या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू. चेंडूवर कव्हर ड्राईव्हचा फटका खेळतोय. चेंडू स्वीपर कव्हर क्षेत्रात जातोय. स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक घेतोय. स्वीपर कव्हरवरून चेंडू उचलतोय आणि 2 धावांवर समाधान मानतोय तो देवराम. देवराम वैयक्तिक जाऊन पोहोचतोय 2 या धावसंख्येवर. संघाला धावून पोहोचतोय 3 या धावसंख्येवर. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक
संदीप प्रशांत पाटील पंचांच्या डावीकडून त्याचा मारा आहे, राईट आर्म ओव्हर दी विकेट मारा आहे. आणि या पहिल्या षटकातील पहिला चेंडू स्वैर होता जो पंचांनी वाईट घोषित केला, अवांतर घोषित केला. दुसरा चेंडू निर्धाव खेळून काढला आणि तिसऱ्या चेंडूवर कव्हर ड्राईव्हचा एक खणखणीत देवरामच्या बॅटमधून पुन्हा एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडूवर सरळ ऑफ ड्राईव्हचा फटका खेळतोय, फटका सरळ जातोय, तो मिड ऑफच्या आधी मिड ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची उचल करतोय आणि केवळ एका धावेवर समाधान मानाला लावतोय तो देवराम. देवराम वैयक्तिक जाऊन पोहोचतोय 3 या धावसंख्येवर, संघाला नेऊन पोहोचतोय बिनबाद 4. सांघिक वैयक्तिक पहिल्या षटकातील पुढचा चेंडू पंचांच्या डावीकडून टाकण्यासाठी सज्ज होतोय प्रशांत पाटील. बालवीर संघाकडून लोणगर संघाकडून खेळणारा हा प्रशांत गुणी गोलंदाज, अलिबाग तालुका गाजवणारा गोलंदाज. पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेट मारा, सुंदर लेग ब्रेक पद्धतीचा गोलंदाज होता. आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात या वर्षाची 40+ गाजवणारा गोलंदाज आहे प्रशांत पाटील. आमचे साथी समालोचक आम्हाला तसे सांगतात. सागर पुढचा चेंडू, या षटकातील पुढचा चेंडू, हा मात्र चेंडूवर सरळ एक ऑन साइडला चेंडू तटवून काढतोय, डीप मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची उचल करतोय आणि केवळ एका धावेवर समाधान मानावं लावतोय तो अर्थातच संदीपला. या धावसंख्या झालेली आहे ती 5, बिनबाद 5 चेंडू 5 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू, फ्लाईट दिलेला चेंडू आणि या चेंडूवर डाव्या यष्टीचा बाहेर होता. पंचांची समालोचन कक्षाकडे खूण होते की हे षटक मात्र संपतंय. एक षटक संपलेलं आहे आणि या षटकात त्यांनी धावा दिलेल्या आहेत 5 आणि बळी मात्र मिळवण्यात त्याला अपयश आलेलं आहे ते प्रशांतला. प्रशांत याची उत्तम गोलंदाजी, जे त्यांनी पहिलं षटक टाकलं ते पंचांच्या डावीकडून टाकलं, राईट आर्मवर ते विकेट टाकलं. पहिला चेंडू त्यांनी निर्धाव टाकला होता, अवांतर टाकला होता, त्याच्यानंतर त्याने सलग दुहेरी आणि एकेरी धावावर समाधान मानावं लावलं. खेळपट्टी जरी थोडीशी लांब असली अपेक्षेपेक्षा तरी सुद्धा उत्तम मारा केलेला आहे तो सांघिक पहिल्या षटकात प्रशांतने. धावसंख्या झालेली ती 5, बिनबाद 5 आणि जिंकण्यासाठी उरलेल्या 5 षटकात जवळजवळ 83 धावांचं आव्हान पेलावं लागेल. आता मात्र सरासरी वाढते, सरासरी आता साधारण 17 एवढी जाऊन पोहोचते. नवीन गोलंदाज येतोय तो सुमित, त्याचाही मारा नाही, त्याचा मारा असेल पंचांच्या उजवीकडून, बहुधा राईट आर्म राऊंड विकेट मारा असेल. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक पंचांच्या उजवीकडून, राईट आर्म राऊंड विकेट बहुधा मारा असावा सुमित याचा. प्रति षटकामागे आता मात्र 16 एवढी सरासरी जाऊन पोहोचते. हा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा आहे आणि हा सरळ तटावून काढलेला चेंडू आणि स्लॉक स्वीपच्या जवळ जाणारा फटका होता आणि याबरोबर डीप मिड विकेट सीमारेषे बाहेर जातोय. पंचांची समालोचन कक्षाकडे खूण होते की हा षटकार धावसंख्या 6 ने वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 11. सांघिक दुसरं षटक सुमितच्या रूपात चालू आहे. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर डीप मिड विकेट सीमारेषे बाहेर खणखणीत षटकार वसूल करतोय तो मात्र बिनबाद 11. बुवाच्या बॅटमधून आलेला खणखणीत आता मात्र बाजू बदलतोय, राईट आर्म राऊंड विकेट जातोय आणि याचबरोबर पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग सीमारेषेवर चेंडू जातोय. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची उचल करतोय आणि 2 धावांवर समाधान मानावा लावतोय तो बुवाला. धावसंख्या झालेली बिनबाद 13. आमचे दक्ष गुणलेखक जगदीश आम्हाला सांगतात की धावसंख्या झालेली बिनबाद 13. सांघिक दुसरं षटक चालू आहे सुमितच्या रूपात, ज्यातला पहिला चेंडू त्यांनी पंचांच्या डावीकडून टाकलेला, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट टाकलेला आणि आता दुसरा चेंडू तो लेफ्ट आर्म राऊंड विकेट टाकतोय. 28 चेंडू आणि 75 धावा. हा पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, शफल करून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उजव्या यष्टीच्या बराच बाहेर होता पण चेंडू पॅडवर आदळतोय, चेंडूवर कोणतीही धाव मिळत नाही. आता मात्र सावरतोय तो सुनीत, राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. पंचांच्या डावीकडून लेफ्ट आर्म राऊंड मारा करतोय, थोडासा फसवा गोलंदाजी, मध्येच फ्लाईट देतोय, हळूवार पद्धतीचा चेंडू टाकतोय, निर्धाव चेंडू खेळून काढतोय आणि याचबरोबर हा खणखणीत षटकार.
धावसंख्येत पुन्हा एकदा 6 वाढ होते. धावसंख्या झालेली ती 19. बिनबाद 19. सलामीला आलेला देवराम आणि सलामीला आलेला संदीप अजूनही नाबाद आहेत. 19 धावांची त्यांनी सलामी दिलेली आहे. 2 षटकार आहेत त्यात. सुमित त्याच्या या षटकातील पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड आखूट टप्प्याचा चेंडू आणि या चेंडूवर पुलचा फटका खेळतोय. शॉर्ट आर्म पुलचा फटका आहे. चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेवर जातोय. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची उचल करतोय आणि केवळ एका धावेवर समाधान मानावला होते. धावसंख्या होते 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 20. दुसरं षटक चालू आहे. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी सांगतो, जिंकण्यासाठी 88 धावांचं योगदान आव्हान असेल ते मॉर्निंग स्ट्रायकरच्या संघाला आणि 87 धावांच्या याच्यात नितीन हिरे या फलंदाजांनी मोलाचा वाटा उचलला होता. 17 चेंडूत 42 धावांची त्यांनी खेळी केली होती. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा हा पुढचा चेंडू आणि याचबरोबर हा मात्र ऑफ ड्राईव्हचा फटका. चेंडू सरळ जातो लॉंग ऑफ सीमारेषेवर आणि तेथे मात्र गलतान क्षेत्ररक्षण. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडून गलतान क्षेत्ररक्षण होतंय. नितीन हिरे स्वतः आहे. खरं तर तो एक उत्तम क्षेत्ररक्षक आहे, परंतु चेंडू आणि हँड आय कोऑर्डिनेशनमध्ये थोडासा गफलत झाली आणि चेंडू सरळ लॉंग ऑफ सीमारेषेबाहेर जातोय. पंचांची समालोचन कक्षाकडे खूण की हा चौकार. या चौकाराने धावा 4 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते 24. बिनबाद 24. आणि याचबरोबर पंचांची समालोचन कक्षाकडे खूण होते की षटक मात्र संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 24. बिनबाद 24. पहिल्या षटकात 5 आणि दुसऱ्या षटकात 19 धावा. दुसरं षटक अतिशय महागडं पडलं. ते सुमितने टाकलं. पंचांच्या उजवीकडून त्याने पहिला चेंडू टाकला आणि उरलेले सगळे चेंडू त्यांनी पंचांच्या डावीकडून मारले, जे लेफ्ट आर्म राऊंड विकेट होते आणि याच्यावर 2 षटकार आणि 1 चौकार वसूल केला. तो 24 चेंडू आणि 64 धावा. म्हणजे आता प्रति षटकामागे 16 एवढी सरासरी. बरोबर 16 एवढी सरासरी. इथे कोणत्याही दशांश पद्धतीचा खेळ नाही. 16 चेंडू आणि 64 धावा. प्रति षटकामागे 16 एवढी धावसंख्या राखावी लागेल. सलामीला आलेले देवराम आणि सलामीला आलेला संदीप अजूनही मॉर्निंग पॅन्थर या संघाचा किल्ला लढवताना दिसत आहेत. पहिल्या षटकात केवळ 5 धावा जे प्रशांत पाटीलने टाकलं होतं, त्यात त्यांनी केवळ 5 धावा दिल्या होत्या. दुसरं षटक टाकलं सुमितने, त्यात त्याने 19 धावा दिला. तिसरं षटक घेऊन येतोय नवीन गोलंदाज आणि गोलंदाजाचं नाव आहे बॉलरचं नाव राम पाटील. नवीन गोलंदाज येतोय राम पाटील. प्रति षटकामागे 16 एवढी सरासरी राखावी लागेल. खेळ थोडासा वेगवान करा. सामना आपण पहिला सामना खेळतोय आणि सलामीचा सामना आपण थोडासा उशिरा चालू केल्या कारणाने राम पाटील नवीन गोलंदाज पंचांच्या नाणेफेकीचा कौल घ्यावा. राम म्हात्रे यांना मी विनंती करतोय की त्यांनी नाणेफेकीचा कौल घ्यायचा आहे पुढल्या सामन्यासाठी. डावखुरे गोलंदाज आहेत. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळतोय. स्विच हिटच्या जवळ जाणारा फटका होता. फटका सरळ जातोय तो पॉईंट सीमारेषे बाहेर. डीप कव्हर पॉईंट सीमारेषे बाहेरून जातोय आणि पंचांचे समालोचन कक्षाकडे खूण होते की हा चौकार. या चौकारात धावसंख्येत 4 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते 28. प्रति षटकामागे 16 एवढी सरासरी आवश्यक असताना पहिल्या चेंडूवर तिसरं षटक जे आहे राम पाटील यांच्याकडून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट त्यांचा मारा आहे आणि 23 चेंडू आणि 60 धावा. 23 चेंडू आणि 60 धावा. हा मात्र पुन्हा एकदा लॉफ्टेड राऊंड ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता. शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाही. चेंडू निर्धाव खेळून काढतोय. 22 चेंडू 60 धावा. हे समीकरण थोडंसं समीकरण अवघड होत चाललंय सलामीला आलेल्या देवराम आणि संदीप यांच्यासाठी. मॉर्निंग पॅन्थर संघासाठी राम यांचं पुढचं षटक. पंचांच्या उजवीकडून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा आणि पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याच्या प्रयत्नात राम मात्र चेंडूवर ताबा मिळवतात. चेंडूवर अतिशय सुंदर नियंत्रण दाखवतात आणि केवळ लेग बाईज स्वरूपात 1 धाव देतात. एका धाव्याने फारसा फरक पडत नाही. त्यामुळे राम पाटील स्वतः खुश असतील की पहिल्या चेंडूवर चौकार आणि उरलेल्या 2 चेंडूवर केवळ 1 धाव त्यांनी दिलेली आहे. पंचांच्या उजवीकडून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा राम यांच्याकडून
सामना करण्यासाठी सज्ज होतोय सलामीला आलेला. आता मात्र पुन्हा एकदा पायचीतचं जोरदार, आपण इथे पायचीतचं अपील करून उपयोग नाही. आणि याचबरोबर हा देखील निर्धाव चेंडू, अतिशय उत्तम गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय राम पाटील, ज्याचं सांघिक तिसरं षटक चालू आहे. पंचांच्या डावीकडून उजवीकडून आहे, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा आहे आणि पहिल्या चेंडूवर चौकार देऊन उरलेल्या 3 चेंडूवर केवळ 1 धाव त्यांनी दिलेली आहे. फसवी गोलंदाजी आहे, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. याचबरोबर ऑफ ड्राईव्हचा फटका, चेंडू सरळ जातोय लॉंग ऑफ आणि स्वीपर कव्हर क्षेत्रात, तेथील क्षेत्ररक्षक येतोय. आणि याचबरोबर पुन्हा एकदा नितीन हिरे यांच्याकडून चूक होते आणि याबरोबर पंचांची समालोचन कक्षाकडे खूण होते की हा चौकार, या चौकारांशी धावसंख्या 4 ने वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते 33, धावसंख्या जाऊन पोहोचते 33. 19 चेंडू आणि 55 धावांचं आव्हान. आमचे कॅमेरामन, आमचे गुणलेखक आम्हाला दोन्ही बाजूनी सांगतात की 19 चेंडू आणि 55 धावा, हे षटक अजूनही किफायतशीर आहे. या षटकातील पुढचा चेंडू हा पुन्हा एकदा एक लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता आणि याचबरोबर पुन्हा एकदा गलतान क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडू सरळ जातोय, ते डीप स्क्वेअर लेगच्या डावीकडे जातोय आणि याचबरोबर लेग बाईच्या 2 धावा वसूल करतोय तो सलामीला आलेला फलंदाज मॉर्निंग पॅन्थर संघाकडून. धावसंख्येत बॅटकट आहे, माफ करा, दिलगिरी व्यक्त करतो. आणि धावसंख्या झालेली आहे 35, 3 षटकं संपलेली आहेत. 18 चेंडू आणि 53 धावा. चेंडू आणि 53 धावा. या षटकात 11 धावा. आता मात्र प्रतिषटकामागे 18 एवढी सरासरी आहे. प्रतिषटकामागे 18 एवढी सरासरी राखावी लागेल. ती अर्थातच मॉर्निंग पॅन्थर या संघाला 88 धावांचं विजयी लक्ष गाठण्यासाठी. आणि मॉर्निंग पॅन्थर संघाकडून यूट्यूब गुणलेखक केतन दळवी आणि कॅमेरामॅन अमर, मनीष आणि विष्णू. आणि या स्पर्धेचं जे कॅमेरामॅन आहेत अमर, मनीष आणि विष्णू, या तिघांचंही यूट्यूब चॅनलकडून जे सामना सर्वदूर पोचवतात, त्या प्रक्षेपणात मोलाची वाटा उचलतात, त्या सर्वांचं मी विघ्नहर्ता मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीनं जाहीर आभार व्यक्त करतो. प्रतिषटकामागे 18 एवढी सरासरी, 88 धावांच्या विजयी लक्ष पोहोचण्यापर्यंत सांघिक तिसरं षटक टाकलं होतं राम यांनी, जे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट षटक टाकलं होतं. पहिल्या चेंडूवर स्विच हिटचा चौकार आला होता जो डीप कव्हर पॉईंट सीमारेषेबाहेर गेला. त्याच्यानंतर त्यांच्या गोलंदाजीवर आणखीन एक चौकार वसूल केला. तो चौकार होता डीप एक्स्ट्रा स्वीपर कव्हर आणि लॉंग ऑफ सीमारेषेबाहेर. आणि त्यांनी त्यामुळे धावा दिल्या त्या 11. पहिल्या षटकात 5 धावा, दुसऱ्या षटकात 19 धावा, तिसऱ्या षटकात 11 धावा, असं करून 3 षटकात धावा झालेल्या आहेत 35. आणि प्रतिषटकामागे 18 एवढी सरासरी असताना नवीन गोलंदाज येतोय. बॉलरचं नाव काय? नितीन हिरे. तो नितीन हिरे उत्तम पदालालित्य असणारा, गोलंदाजीत चमक दाखवण्यासाठी सज्ज. पंचांच्या डावीकडून मारा, राईट आर्म ओव्हर द विकेट बहुधा मारा असेल. नितीन हिरे, ज्याला गेम अवेअरनेस आहे, क्रिकेटची जाण आहे, तो नितीन हिरे. वेगात चेंडू टाकण्याचा प्रयत्न, चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, उजव्या यष्टी बाहेर पडलेला चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा आणि कट आहे, चेंडूची आणि बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू आहे. एका धावेवर समाधान मानावा लावतोय तो सलामीला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सलामीला आलेल्या दोन्ही फलंदाज अजून नाबाद आहेत, बळी मात्र मिळवण्यात यश मिळत नाही. नितीन हिरे सांघिक चौथा, वैयक्तिक पहिल्या षटकातील हा चेंडू, उजव्या यष्टी बाहेर पडलेला चेंडू जातोय तो काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूचे उचल करतोय आणि केवळ एका धावेवर समाधान मानावं लावतोय. थोडंसं अनऑर्थोडॉक्स क्षेत्ररक्षण आहे. लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर दोन्ही ठेवलेले आहे. डीप मिड विकेट मात्र दिसत नाही. आणि याचबरोबर चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, एक ऑन साईडला टोलवण्याचा प्रयत्न होता. आणि याचबरोबर हा लेग बाईट्स, पंचांची खूण आणि धावसंख्येत 1 ने वाढ. एकेरी धावा देण्यात नितीनला काही अडचण असणार नाही. धावसंख्या झालेली ती 38. 15 चेंडू आणि 50 धावा. थोडंसं समीकरण अवघड होतं. 15 चेंडू आणि 50 धावा.
आणि याचबरोबर पुन्हा एकदा उजव्या यष्टी बाहेर पडलेला चेंडू आणि पंचांची समालोचन कक्षाकडे खूण की हा स्वैर चेंडू. धावसंख्या 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते 36. धावसंख्या झाली 39. माफ करा. नाणेफेकीचा कौल घ्या राम म्हात्रे. नाणेफेकीचा कौल घ्या राम म्हात्रे. आणि हा मात्र जोरदार पुल करण्याचा प्रयत्न होता आखूट टप्प्याच्या चेंडूवर आणि पंचांची समालोचन कक्षाकडे कोणती खूण होत नाहीये. आणि याचबरोबर 22ची धावसंख्या आहे. एक धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते 40. धावसंख्या 40 ना 40 बिनबाद 40. मॉर्निंग वॉरियर आणि विघ्नहर्ता दोन्ही संघांनी नाणेफेकीचा कौल घ्यायचा आहे. मॉर्निंग वॉरियर आणि विघ्नहर्ता. राम म्हात्रे पंचांची हा चेंडू निर्धाव खेळून काढतोय. म्हणजे सलामीला आलेला जो नितीन हिरे होता त्याने गोलंदाजी बरोबरच फलंदाजी बरोबर गोलंदाजीत चमक दाखवले. सांघिक 4थं षटक टाकतोय तो. वैयक्तिक पहिलं षटक टाकतोय आणि हा निर्धाव चेंडू खेळून काढतोय. षटक चालू आहे ते सांघिक 4थं, वैयक्तिक पहिलं. पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेट. एक 10-12 पावलांचा रनअप. आणि याचबरोबर हा मात्र हेलिकॉप्टर स्टाईल पद्धतीने खेळलेला फटका होता. चेंडू पायात पडला होता, बुंद्यात पडला होता. या चेंडूवर हेलिकॉप्टर पद्धतीने फटका खेळला होता आणि चेंडू सरळ जातो लॉंग ऑन सीमारेषेवर. तिथे झेल बाद करण्याचा प्रयत्न होता परंतु झेल होत नाहीये. आणि याचबरोबर एकेरी धावावर समाधान मानतोय तो. आणि हे षटक संपतं. 4 षटकं संपलेली आहेत. 4 षटकात धावा झालेल्या आहेत 41. फक्त 6 धावा दिलेल्या आहेत. अतिशय उत्तम गोलंदाजी. 12 बॉल 47 पाहिजे. 6 धाव आल्या त्याच्यामध्ये 6 धावा ओव्हरमध्ये आल्या त्याच्यामध्ये 2 लेग पाहिजे, 1 वाईड आणि 1 लेग. देवराम आपण रिटायरमेंट घ्या. या बाहेर या. दुसरा प्लेअर जाईल. एक प्लेअर बाहेर येऊ शकतो. या तुम्ही केला चिकार केला आमच्या. लाईव्ह आवाज बंद केलता. आवाज बंद केलता मी. केलता बंद तरी पण काय पण बोलतो. मॅचेस 40 प्लस मॅचेस. काम करतो कॉल. नाही आवाज नव्हता याच्यात नव्हता घेतला. बॅट्समन कोण केलं? नवीन बॉलर बॅट्समन सांगा पहिले कोण. कोणला काढला बाहेर? आपण उलटा सुलटा केला. न्यू बॅट्समन कोण केला? न्यू बॅट्समन कोण केला? न्यू बॅट्समन नवीन गोलंदाज कोण आहे? नवीन फलंदाज कोण आहे? गणेश. पहिला बॉल काय आला? पहिला बॉल 6 आला. 6 कुणी मारला? आणि बुवानी तो खाली खेळतो तो. कट नाही होत पण मी बंद केलं. हे 6 मारला. हा मारले कोणी? असं 6 मारला. 6 मारला. धावसंख्या झाली. धावसंख्या झालेली 41 ने 6 47. धावसंख्या झाली 47. चेंडू सर आणि याचबरोबर चौकार जातोय डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेट सीमारेषे बाहेर. पंचांची समालोचन कक्षाकडे सोन होते की चौकार. धावसंख्येत होते 51. मनोज हुजरे यांनी नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी यायचंय. मनोज हुजरे. 16 बॉल 32 ओव्हर खेळतो संदीप. या पर्वातील दुसरा सामना होतोय. 16 चेंडू आणि 32 धावा. 16 चेंडूत 32 धावांचं योगदान देतोय तो बुवा. नाही त्यांनी मारल्यात आता. मारल्यात 16 चेंडूत 32 धावा मारल्यात त्याने. 10 बॉल 37 पाहिजे. 10 चेंडू आणि 37 धावा.
10 चेंडू आणि 37 धावा. विघ्नार्थ या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि याचबरोबर उजव्या यष्टीच्या बाहेर पडणार आणि पंचांनी स्वैर घोषित केलेला आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती वाईट आलं ना. धावसंख्या जाऊन पोहोचते 52. लय पाहिजे अजून 10 बॉल 36. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न होता. उजव्या यष्टीच्या मधल्या यष्टीवर चेंडू होता. अखूट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता आणि याचबरोबर हा मात्र निर्धाव चेंडू. वाईट साठी धडांबर नाही क्रिजले क्रॉस आहे. बॉलरचं नाव काय? पीटर पीटर डिसूजा. पंचांच्या डावीकडून राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा आणि हा मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. चेंडू सरळ डीप मिड विकेट सीमारेषेवर जातोय आणि डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची उचल करतोय आणि केवळ 2 धावांवर समाधान मानावं लावतोय. उत्तम क्षेत्ररक्षण करतोय, उत्तम चेंडू फेक करतोय आणि केवळ 2 धावांवर समाधान. धावसंख्येत 2 ने वाढ. आमचे गुणलेखक जगदीश सांगतात की धावसंख्या झालेली ती 54. 8 चेंडू आणि 34 धावा. आणि याचबरोबर हा मात्र पूल फटका. अखूट टप्प्याचा चेंडू होता. मधल्या यष्टीवर चेंडू होता आणि या चेंडूवर डीप विघ्नार्थ संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. 7 चेंडू आणि 28 धावांचं आव्हान. 7 चेंडू आणि 22 धावांचं आव्हान आहे. सलामीला आलेला बुवा अजूनही नाबाद आहे. 7 चेंडू आणि 28 धावा. 19 बॉल 40 वर घालतो. 19 चेंडू आणि 40 धावा. नितीन हिरेच्या पावलावर पाऊल टाकून चालतोय तो सलामीला आलेला बुवा आणि हा पुन्हा एकदा उत्तम पूलचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि याचबरोबर जेलबाद होता होता वाचतोय. जेलबाद होता होता वाचतोय आणि धावसंख्या आता मात्र 6 चेंडू आणि 26 धावा. 6 चेंडू आणि 26 धावा. 5 ओव्हर 62. 5 ओव्हर 62 धावा झालेल्या आहेत. 6 चेंडू आणि 26 धावांचं आव्हान. 6 चेंडू आणि 26 धावा. सलामीला आलेला बुवा अजूनही सलामीला त्याला साथ देतोय गणेश. 6 चेंडू आणि 26 धावा. याच षटकात 21 धावा गेलेल्या आहेत. 6 चेंडू आणि 26 धावा. तो एक चेंडू बॉलर महेश. 2 3 4 5 6. ए रामदादा मी पण येणार आहे खेळायला. जाऊ इथं माझ्या इथं. विज्ञान पण आहे. स्कोरर कोण आहे? रामभाऊ कुठे आहे? रामभाऊला बोला एकदा. राम मात्रे जगदीश बरोबर संपर्क साधा. बॉल कमी नाही केला अंपायरने. 6 चेंडू आणि 26 धावा. हा कोण बाहेर आला बरं नवीन बॅट्समन? नाही नाही तोच आहे ना. नाही बॅट्समन बाहेर आला होता. बॅट्समन बाहेर आला चेंज झाला. नवीन फलंदाज कोण आहे? बॅट चेंज करायला लागला. ओके 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 ओके. बॅट चेंज. बॉलर केवळ एका धाव्यावर समाधान. महेश बॉलर आहे. गणेश. डॉट बॉल. आणि हा डीप मिड विकेट सीमारेषे बाहेर जातोय. पंचांचे समालोचन कक्षाकडे खूण होते की आज षटकार. आता मात्र 4 चेंडू आणि 20 धावा. बरोबर ना. 4 चेंडू आणि 20 धावा. सामना करण्यासाठी सज्ज आहे तो गणेश. 88 धावांचं आव्हान आहे. प्रतिषटकामागे 15 एवढी सरासरी आवश्यक असताना 4 चेंडू आणि 20 धावांचं आव्हान येऊन पोहोचतंय ते गणेश याच्याकडे. ते आव्हान येऊन पोहोचतंय मॉर्निंग पॅन्थर्स संघाकडे. देवा आणि संदीपने उत्तम सलामी केली होती. त्याच्यानंतर आलेला गणेश उत्तम फलंदाजीचं प्रदर्शन करतोय. 4 चेंडू आणि 20 धावा. षटक कोण टाकतो? महेश. शेवटचं निर्णायक षटक टाकण्यासाठी सज्ज होतो तो महेश. 2 चेंडू त्याने टाकलेले आहेत. पहिला चेंडू निर्धाव आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार. 4 चेंडू 20 धावांचं आव्हान. वेगात टाकलेला चेंडू आणि याचबरोबर सुंदर कनेक्ट करतोय आणि हा देखील षटकार.
3 चेंडू आणि 14 धावांचं आव्हान. 3 चेंडू आणि 14 धावांचं आव्हान आहे. चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु गणेश तेवढाच दक्ष आहे, त्याने चेंडू कनेक्ट केला आणि चेंडूवर एक खणखणीत फटका मारला, जो फटका सरळ गेला डीप मिड विकेट सीमारेषे बाहेर. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा उजव्या यष्टी बाहेर पडलेला चेंडू, चेंडूवर हळूच तटवून काढतोय आणि याचबरोबर केवळ एका धावावर समाधान मानतोय. आता मात्र 2 चेंडू आणि 13 धावा. कंपल्सरी चेजिंगचा नियम असल्या कारणाने 2 चेंडू आणि 13 धावा. आणि हा देखील षटकार. 1 चेंडू आणि 7 धावा. 1 चेंडू आणि 7 धावा. कंपल्सरी चेजिंग आहे. 1 चेंडू आणि 7 धावा. एकवीस चेंडू आणि 48 धावांचा खेळी करतोय तो सलामीला आलेला बुवा. 21 चेंडू आणि 48 धावा. 1 चेंडू आणि 7 धाव. हा जर चेंडू अवांतर गेला तर 1 चेंडू आणि 6 धाव. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तो महेश. पंचांच्या या पर्वातील शेवटचा चेंडू, या सामन्यातील शेवटचा चेंडू. आणि याच बरोबर हा सामना मॉर्निंग स्ट्रायकर्स या संघाने जिंकलेला आहे. दोन्ही संघांचं अभिनंदन. पराभूत संघाला पुढच्या सामन्यांसाठी शुभेच्छा. आणि समालोचन कक्षासाठी मी आमंत्रित करतोय, काय नाव त्यांचं, सागर यांना मी विनंती करतोय की त्यांनी समालोचन करण्यासाठी यायचं. सागर, पारगाववरनं सागर